मित्रांनो, जी-एस-पी-आयचं मॅथेमॅटिक्स जे आहे, याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. मॅथेमॅटिक्समध्ये तुम्हाला थिअरी नाही तर डायरेक्ट कॅल्क्युलेशनचे आणि फॉर्म्युलाज या ठिकाणी येतात. मॅथ हा स्कोरिंग सब्जेक्ट असला तरी जर समजा तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर तुम्हाला मॅथेमॅटिक्स येणार नाही. समजा एक टॉपिक पकडला आपण पहिला, की नंबर सिस्टममध्ये, की नॅचरल नंबर काय असतात किंवा होल नंबर काय असतो किंवा इव्हन नंबर जो की डिव्हिजिबल बाय 2 असतो किंवा प्राईम नंबर, 2 फॅक्टर्स असतात. एक स्वतः असतं आणि एक 1 आणि अदर. स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 आहे किंवा एल-सी-एम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल एस-सी-एफ. समजा बेसिक ऑपरेशन पण तुम्हाला प्लस किंवा ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिपल डिव्हिजन याबद्दलची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. स्क्वेअर आणि क्यूब्सबद्दल अप टू 20 नंबर्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. स्क्वेअर कशाला म्हणतात किंवा क्यूब्स कशाला म्हणतात, की ते आले पाहिजेत. कारण त्यांनी तुमचं मल्टिप्लिकेशन किंवा ॲन्सर निघणं सोयीस्कर होतं किंवा फास्ट होतं. पुढचा जो टॉपिक आहे फ्रॅक्शन्स आणि डेसिमल, जे की 0.5 असेल तर त्यालाच 1/2 म्हणतात किंवा 0.25 इज इक्वल टू 1/4. प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जर समजा न्यूमरेटर्स आणि न्यूमरेटर्स हा जो आहे लहान असेल डिनॉमिनेटरपेक्षा किंवा आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन्समध्ये जो न्यूमरेटर असतो तो ग्रेटर असतो डिनॉमिनेटरपेक्षा. पर्सेंटेजचा जर समजा आपण टॉपिक बघितले तर पर्सेंटेजमध्ये परत मीन्स टू 100 25% असेल तर 25 डिवायडेड बाय 100 किंवा 50% असेल तर 1/2 किंवा 10% असेल तर 1/10. किंवा पर्सेंटेज फॉर्म्युलेज तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असली पाहिजे. किंवा नेक्स्ट टॉपिक आहे समजा प्रॉफिट लॉसचा. मग सेलिंग प्राईस किंवा मायनस कॉस्ट प्राईस असेल तर तो प्रॉफिट असतो किंवा लॉस काय असतो, की कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस असेल तर तो तुमचा लॉस असतो. त्याचं पर्सेंटेज काढलं तर इंटू 100 केल्यानंतर ते फॉर्म्युल्याने येतं. सिंपल इंटरेस्ट मध्ये पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ द इंटरेस्ट आणि टी म्हणजे टाईम. जिओमेट्रीमधले ट्रायंगल हॅज 3 साइड्स. सम ऑफ द ऑल द ट्रायंगल्स 180 डिग्रीज असतात किंवा राईट अँगल 90 डिग्रीज, स्ट्रेट लाईन 180 डिग्रीज, स्क्वेअर हॅज 4 इक्वल साइड्स. किंवा एरिया आणि पेरिमीटर जर समजा आपण बघितलं तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड्स. एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे साईडचा स्क्वेअर. किंवा एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेथ. किंवा पेरिमीटरचं काढायचं असेल तर 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. सर्कलचं समजा फॉर्म्युले त्या ठिकाणी विचारात घेतले पाहिजे, की डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस आणि सरकम्फरन्स काय काढायचा असेल तर 2 पाय आर. आणि पाय आर स्क्वेअर जर फॉर्म्युला आहे जो तुमचा एरिया ऑफ सर्कलचा, पायची व्हॅल्यू 3.14. समजा ॲव्हरेजचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. ॲव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. रेशो प्रपोर्शनमध्ये रेशो शोज कंपॅरिझन बिटवीन द क्वांटिटीज आणि रेशो शुड बी इन द सिम्पल फॉर्म. प्रपोर्शन मीन्स इक्वॅलिटी ऑफ द टू रेशोज. टाईम अँड वर्कचे काही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. मोर वर्कर्स असेल तर तुम्हाला लेस टाईम लागतो किंवा लेस वर्कर्स असेल तर तुम्हाला जास्त टाईम लागू शकतो. स्पीड अँड डिस्टन्सचे पण स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स काढायचा असेल तर स्पीड इंटू टाईम करा. टाईम काढायचा असेल तर डिस्टन्स मायनस स्पीड, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड करा. इम्पॉर्टंट तुम्हाला कन्व्हर्जन जमले पाहिजे. समजा 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर्स आणि 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर. 1 अवर मीन्स 60 मिनिट्स आणि 1 मिनिट मीन्स 60 सेकंड्स. तर समजा जी-एस-पी-आयची ओव्हरऑल जर समजा तुम्ही मॅथमॅटिक्सची स्ट्रॅटेजी बघितली तर तुम्हाला डेली कॅल्क्युलेशन्स प्रॅक्टिस करावे लागतील. टेबल अप टू 20 तुम्हाला परफेक्ट ठेवावे लागतील. फॉर्म्युलाज रट्टा नाही तर त्याचा यूज करायला शिका. स्पीड अँड ॲक्युरसीवरती फोकस करा. जी-एस-पी-आय मॅथमॅटिक्समध्ये सिलेक्शनसाठी राईट गायडन्स गरजेचं आहे. द सक्सेस अकॅडमी नाशिक तुमच्यासाठी राईट गायडन्स या ठिकाणी घेऊन येतं. तुमचं सिलेक्शनची जबाबदारी आमच्या संपूर्ण टीमची असेल. म्हणूनच तुम्हाला जी-एस-पी-आय एक्झामबद्दल कुठलाही डाऊट असेल तर आमच्या टीमसोबत नक्की संपर्क साधावा. जय हिंद. ऑल द बेस्ट.